कोचा टांगा. तर बघू शकता मित्रांनो, घरी जाता जाता आशिक भाऊ भेटले वाटत. टायर फिर असा भयानक म्हणजे आला. मी डायरेक्ट खेताखाली बसलो ना 3 फुटाचं सांगेल इथं का असं बसलो आणि बाहेर एवढा पाऊस इतक्या बकर. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्टपैकी आज मी पाणी भरायला. आणि पाणी का भरतंय तुम्हाला आता लगेच कळेल काय. तर चला तुम्हाला दाखवतो. इशूत पडत होतो आताच. आणि मी चाललोय आता शेतात, म्हणा ना शेतात चाललोय ही गाडी घेऊन. कारण की असा प्रॉब्लेम झाला की नाही, आता पाऊस पडला सकाळी सकाळी, रात्रभर बी पाऊस पडलाय. त्या कारणामुळे ह्या टायरमध्ये अटकलाय चिखल. कसं करायचं बरं. आता याच्यात टाकायचं पाणी आणि चिखल काढायचा. असंच कसतरी काहीतरी करून सगळं जुगाड करणं असं आता. आणि एक तर आपल्यापाशी कॅमेरा धरायला बी कोण नाही, स्टँड बी आणलेलं नाही. तुम्हाला दाखवलं असतं काय जुगाड आहे ते. बरं बघू आता चलू दर्शी, नंतर हे करू. दोनदा तर पडत होतो मी तिथं पाठीमागच आधीच. बिस्लरी संग ठेवावं लागेल. तरी समजा होतं ना पुढं पाणी सापडलं तर भरून चला 2 कॅरेट. आणि एका हातानं गाडी पण चलिता येणार नाही मला. मग मला तास आले 2दा तिथे पडतो माय. जाऊ देवा, बरं जरा पडलो नाही, ती एक मोठी गोष्ट. लय तपडा झालाय ना, अवघड झाले भाऊ आता तर. होय, इकून पुन्हा एक तर पाय सटकायचे, ते एक नाही लफडा. तर चला बेस्टपैकी आता जाऊ आणि हे करू. कोणी येईना झालं बरं कॅमेरा धरायला. तर बघू शकता मित्रांनो, इतक्या लांबून आणली इथपर्यंत. आणि जरसं टायर तरी जरसं मोकळं झाले. सगळं टायर बी खराब झाले म्हणून जरसं ते झालं. कसं राहिली हे टायर तर मोकळं झालं काय शकतो. आता दर्शक बाकी इथून जरा तिकडे जाते दर्शक समोर आपल्याला. इकडं काय नाही, इकडचा रोड जरा चांगला आहे म्हणा, खडी गिडी टाकलेली म्हणून. तिथं दर्शक माती झाली ना, त्याच्यामुळे दर्शक प्रॉब्लेम येऊ लागला. तर आता एवढं जाऊ घेऊन तिसरा माणूस बी नाही आपल्यासोबत कॅमेरा धरायला, नाही तुम्हाला दाखवलं असतं काय त्याची गाडी करायली. होय, आणि पुन्हा काय मिळत झालं का, इथं दुखायली, इथं एक आणि इथून एक असं दुखायले बापो. गाडी तोला गेलं ना असं इथं एक आणि इथं एक. आणि समजा जर गाडी कल्ली इकडं की हे लगेच हे जे पायंडल असते हे जे हे खालते लोखंडाचं लगेच लागायला पायाला. काहीच करता येईल त्याच्यामुळं मला समजून गेलं काय करावं काय नाही. मी म्हणलं आता काहीतरी थोडंफार दिमाग लावावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल. पाण्याचे खड्डे असे दिसले, हे बघा दिसले काय, हे पाण्याचा खड्डा दिसला असा, ही गाडी त्याच्यातून घालायची. कारण की ना टायराला पाणी लागलं की ती माती सगळी अशी हे होऊन जाते, चोपडी होती सगळी अशी, टायर सगळं खाली निघून येते वेस्टपैकी. आणि मग ते आता आलं इथपर्यंत कसं तरी आलो पाणी टाकून काय हे करून बिसलेरी आणखी सोबतच आहे बघा. तरी समजा उदाहरणार्थ कुठं वाटलं पाणी आहे टाकाय डबल एकदा निघा. मित्रांनो आता मी पोहोचलो शेतात. ते ना आता ती तुम्हाला हिरवागार दिसायला हे सगळं हे सगळं हिरवेगार पैसे घेऊन जाते. हे मिरचीचं रोप. चला घेऊन जाऊ तिकडे बेस्टपैकी. फक्त मित्रांनो पहिलं आपण आकडा बेस्टपैकी सोडून घेऊ आणि याला खाली एकदा सोडून घेऊ याला बेस्टपैकी. एकदा असं एका जागा साफ करून ठेवू, हे तरी तुटणार नाही. आम्ही त्याला रोप आहेत का तुटणार नाही. काढायची आणि असे खराब होतात काय बेस्टपैकी असे काढून ठेवायचे. असे काय वाकत येत काय हे होतात काय. देवा देवा. ते बघू शकता मित्रांनो असं खोलून ठेवले बेस्टपैकी. आता हवाला मी मोकळं राहते. आता लगेच बाया येणार आहेत आणि लगेच लावायला सुरुवात करणार आहे त्याच्यात. आपण काय करू, आपण जाऊ घरी. इतकं कोचा टांगा. तर बघू शकता मित्रांनो, घरी जाता जाता आशिक भाऊ भेटले वाटत. टायर फिर थांबा ना 1 मिनिट.
काय कोणाला जाती का जाती का जाती जाती हो थांबा ना ते बघू शकता मित्रांनो जसं तसं डबल एकदा टायर अडकलंय. आता काय करा ते समजून झालं जसं तसं दामटीत नेऊ काय करा ते समजून झालं एका बराबर चिकूल अडकलाय. अरे देवा ते बघू शकता मित्रांनो वेस्ट बी आता मी पोहोचले घरी बळमा पांड मग टाक हा तर काय म्हणायचं होतं का नाही मला कुठं होतं का नाही हां उबाळ मान पांड मग टाकायचं होते इकडे हे बघा एवढी तंडी भरायची बॉप किंवा चालले काय हॅलो ते चिल्लर ते माहीत नाही तुम्हाला 2-3 दिवसाखाली दिली माहीत आधी मग त्याला बोला मग एकदा हॅलो पैसे नाहीत ना आता राजूला दिले 2000 मी हा राजू 2 दिले आता सध्या नाही माझ्यापाशी मग आता सिमेंट आणि आपल्याला एवढं भरायचं थंडी आले देतो मला सध्या नाही पैसे हो हो ते बघू शकता मित्रांनो कांबी चालू एक टोपले टाकले नमुन्याला आणि बघा हे बेस्ट माल काढले उबाळे मामा उबाळे मामा उबाळे मामा उबाळे मामा शेण काढायची अक्कल एकदा म्हणा नाही एकदा उबाळे मामा हो मोबाईल तिकडे फेकून दे तुला आले पैसे तुम्ही व्हिडिओ काढला आम्हाला का 10 रुपये मिळाले अरे ते लाल टोपलं पुढे भरू नको दोन राहू दे 2 पांडवा पटकन होणार आहे पांडवा 2 असल्या इतकं घ्या लगेच उवळ ओढून हे पान टाकलेला नुसतं मग पाण्यात शिपका मारता ते हे एवढा व्हिडिओ बंद कर मोकार वाक्या आता तर मुद्दाम टाकणार मी बघू शकता मित्रांनो आमची अशी थंडी इथपर्यंत आणि हे सगळं असं बेस्ट ओके मध्ये चालय. आता तेवढा माल संपायचा बाकी आहे आणि एवढं टाकायचं आता बेस्टपैकी सण त्या थंडीला बी इतकं भयानक मध्ये माल बसणार आहे कारण की ना ती 9 इंच थंडी आहे बापू आणि एवढा मोठा सकाळी तुम्ही बघितलं असेल एवढा मोठा डिपो टाकायला फक्त बाथरूममध्ये हे इतक्या 2-3 फुटामध्येच गेला आहे कसं करा ते समजा झालं. उबाळे मा निसतात मला मारण भरवले इकडं तिकडं सगळीकडे हे बघा हे सगळं भरलं आहे हे शर्ट बी भरलं आहे कुचळमध्ये काय उबाळे मामा आहेत पाहिजे होय नाही पावसाला बी काय आता जोर आला वा एवढं काय घ्या इकडं तिथं अडका वरी तिथं वरी अडका वरी तिथं तसं अडका ना वरी बस 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 राहू दे थांबा याला जर मोकळं करतो म्हणजे कसं ओढलं तरी काय नाही पडत आता काय करा माहिती का काय करा हो पाणीपुरी घ्या नाही का लय जोर आहे ना रिकामा बघू शकतो मित्रांनो पाणीपुरीच्या गाड्याला आहे ते बरोबर ते उबळ मग खायला म्हणत पाणीपुरी खाऊ करा हा
हो ना काय करायचं सुरतच्या असं इकडून कडीन जाता येते इथं टेबल असला तरी जाता येते म्हणजे कडीन टाकता येते हो काय करायचं मग तुमचं म्हणणं तिथून घेऊन इकडे यायचं टेबल ते मालाने घेता येत नाही ना मालावरच टेकायचा टेबल पांडू मामा आता इतक्या लांबून पुन्हा परेशान व्हायचं हो इतक्या लांब इथं जागेवरच द्यायचं तर किती राहिले किती राहिलं म्हणजे सगळंच राहिलंय ते इकडं ते चौकटीपर्यंत आलंय ते भरणं लागेल ना. हो मग हेच भरायचं मी काय म्हणालो मग हे भरू आणि डायरेक्ट अखंड तिथपर्यंत जाऊ तर बघू शकता मित्रांनो चहा बी थांबा एक आमचा फोन पडला तर लपडा होईल चहा बी आलाय आणि बिस्किटचा पुडा बी आलाय वा लेबरची किती बेस्ट सोय वाली उबाळे शेवाळे हो बिस्किटचा पुडा खाल्ला का नाही तुम्ही खाल्ला का नाही बिस्किटचा पुडा या का इकडे तुमच्यावाला हा का म्हणून बरं उबाळ मावा एकदा पान द्या ना हात धुवाला शरद मामा एकदा पान द्या ना प्याला हो सकाळपासून आज जर्शिकच राहिली थंडी आलाय बापरे हे बघा ही सगळी झाली पक्षी याच्यावरची जी राहिली का ती राहिली आणि तिकडे बी राहिली जर्शिक त्याला आता इटा काय चाबी बिबी लावून वेस्ट तर बघू शकता मित्रांनो आमची सगळी थंडी भरणं झाली नाही तर थोडी थोडी बाकी वरची हे जे बाकी हे जे बाकी आहे हे कुठे हे सगळी बाकी आहे सगळी वरची बाकी हे इथपर्यंतच बाकी आहे हे अखंड पट्टा असं बघा हे अखंड पट्टा बाकी आहे फक्त एवढाच बरं का एवढ्यालाच लय बघ माल काढलेला रे एवढा मोठा अर्ध्या गुणीचा माल टाकला इतक्यालाच बरं का हे लागणार फक्त 10 टोपले अर्ध्या गुणीचा माल टाकला आहे जाऊ द्या काय करू माहिती का आता वाजले संध्याकाळचे 6 तुम्हाला दिसणार नाहीत कसे वाजलेत तर काय करू माहिती का एवढं भरू बेस्टपैकी आणि मोकळू इतक्या भयानक मध्ये आबळ आले अरे अब्बा तुम्हाला दिसणार नाही आता दिसलं की पाठीमागं हे इतकं आवरा आवरा फटाफट आवरा हे भरून घेऊ द्या आधी हे भरून घेऊ द्या इतकं बेकार मध्ये आबळ आले उभा मग काय नाही चाललंय पुढे ते हो पुढे चाललंय ते तर बघू शकता मित्रांनो पाऊस बी आलाय असा भयानक मध्ये आला मी डायरेक्ट खेताखाली बसलो 3 फुटाचं सांडी दिसलं का असं बसलो आणि बाहेर गेलो पाऊस इतक्या बकारमध्ये बापरे बघा बाहेर गेला पाऊस बघा येत असं सगळं शेतात असं पाणी वेस्ट इकडे यायला तर बघू शकता मित्रांनो आमची सगळी थंडी कंप्लीट झाली पाऊस आलता मध्येच म्हणून हे सगळं थैला आथरलं तर तिकडं काय इकडं काय सगळे ओके मध्ये आणि जी झाकलं नव्हती तर सगळं गेलं धुवून दिया वा इथून इकडे सगळं धुवून गेले सगळं आणि उरलेलं मला इथं टाकलं इथं कोणा टाकायचं कसं द्या मग लगेच पुन्हा मी खाली उतर डबल वरी तिकडं तर बेस्ट सट झाले सोपं आहे काय काढा का पाण्यात द्याला असं ढकलून मग कुठं द्यालाय तर बघू शकता मित्रांनो सगळं काम झालंय आता काय करू म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय